तर आज मी माझं सेशन चालू होतं आणि सेशन चालू असताना कृतज्ञतेबद्दल, ग्रॅटिट्यूडबद्दल 2 क्वेश्चन्स आलेत. सो त्या क्वेश्चनबद्दल मला असं वाटलं व्हिडिओ बनवलाच पाहिजे. ते उत्तर तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यांनी स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. खूप सारे उदाहरणं देणार आणि त्याच्यामुळे तुम्हालाही त्या गोष्टी क्लिअर होतील. तर सगळ्यात आधी आज माझं सेशन चालू होतं तर मी म्हटलं की चल ग्रॅटिट्यूड वॉक स्टार्ट कर. आणि तिने ऑलरेडी स्टार्ट केला. मग मी तिला म्हटलं आता पूर्ण दिवसासाठी ग्रॅटिट्यूड कर. पूर्ण दिवसासाठी म्हणजे आता या क्षणी तू काय करतेस, तर माझं सेशन घेतेस तर ह्या सिनारिओमध्ये तू कशाला थँक्यू बोलशील. जसं की तू झूमने कनेक्टेड आहेस, त्यासाठी तुझं वायफाय लागणार, तुझा लॅपटॉप लागणार, परत तू मला थँक्यू बोलशील. तर ओके, मग त्याच्या आधी तू काय करत होतीस, तर त्याच्या आधी तू रेडी झालीस, आंघोळ वगैरे झाली तर, आणि पूर्ण तयार होऊन तू इथे ऑफिसच्या प्लेसवर आलीस. ओके, ह्या सिनारिओसाठी तू कशाला थँक्यू बोलणार. की थँक्यू आईबाबांचं ते घर आहे त्याच्यासाठी थँक्यू, घरात वॉशरूम आहे, बाथरूम आहे, त्याच्यामध्ये मी रेडी झाली त्याच्यासाठी थँक्यू, ही माझी वर्क प्लेस आहे त्याच्यासाठी थँक्यू. मग असं करत करत आता समजा रात्रीचे 9 वाजले असतील तर कालच्या 9 पर्यंत प्रत्येक सिनारिओसाठी तू काय केलं, त्या सिनारिओमध्ये तू कशाला थँक्यू बोलशील. ते असं करता करता आम्ही पोचलो. ती काहीतरी ऑफिसमध्ये ट्रॅव्हल करून आलेली. मी म्हटलं तू ऑफिसच्या सिनारिओमध्ये कशाला थँक्यू बोलशील कालच्या ह्याच्यात, तर मी म्हटलं तू ट्रॅव्हलने गेलीस, बाय कार, बाय कशाने गेलीस त्याच्यासाठी थँक्यू. तर तिचा क्वेश्चन होता ह्या तर बेसिक गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी का थँक्यू बोलायची गरज आहे. ओके, सो त्याचं उत्तर असं होतं की एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे त्याला कृतज्ञता व्यक्त करायची जाणीवही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, हेच जर तुमच्या आयुष्यात काही घडलं, कोणी तुम्हाला काय म्हटलं, एखादं काही घडलं तर तेच तुम्ही 1000 वेळा मनात विचार करतात की हे माझ्यासोबतच का घडलं, असंच का घडलं, किंवा ते मनात सारखं येऊन जातं. तेव्हा तुम्ही विचार करतात का की हे का मी विचार करते, किंवा तीच गोष्ट तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगणार, तुम्ही अजून 2-4 लोकांना सांगणार. तर त्याच्यात तुम्ही तीच गोष्ट तुम्हाला 1000 वेळा करताना वाटत नाही की अरे मी हे का वेळ वाया घालवतोय. इन्स्टेड ऑफ दॅट मी सोल्युशनकडे फोकस करीन. तर तिथे तुम्हाला वेळ वाया घालवणं वाटत नाही. पण इथे एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे, ट्रॅव्हल करताना बाय ट्रेन, बाय कार तुम्ही ती कार वापरली, जरी ती गोष्ट तुम्ही दररोज करता आहात, दररोज आई तुम्हाला जेवण देते, बायको जेवण देते, ही गोष्ट दररोज असली तरी तुम्ही तिला ग्रँटेड नाही घेऊ शकत. कारण ते जेवता ती गोष्ट तुम्हाला रोज मिळते आहे तर त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. तर पहिली गोष्ट तर ही की एखादा प्रॉब्लेमचा गळत बसायला तुम्हाला ते लक्षातही नाही राहत, पण त्याचं सोल्युशनकडे फोकस केलं पाहिजे. अगदी तसंच जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली आहे तर त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे, त्याची जाणीवही नाही आहे तुमच्याकडे. सो ही जागरूकता असली पाहिजे. दुसरं उदाहरण की देते की माझ्याच नातेवाईकापैकी एक, नाव नाही सांगत कोण, पण माझ्याच नातेवाईकांपैकी कोणीतरी, त्यांचं कॉलेज कुठून झालं 20 वर्षानंतर, इंजिनिअरिंगचं कॉलेज झालं, त्याच्यानंतर ऑफिस लागलं, जॉब लागला, आणि जॉब लागल्यानंतर काही महिने जॉब केला असेल, पण ऑल ऑफ अ सडन कमरेखालचा भाग जो होता स्टॉप वर्किंग, ते वर्क करणं थांबलं आणि सगळं हे अचानक घडलं. तर आता आपल्या तरुण मनात असतं ना की मला हे करायचं, मला ते करायचं. त्याच वयामध्ये ऑफिस जॉबही लागला होता आणि तेव्हाच अचानक कमरेखालचा भाग काम करणं थांबलं. त्यामुळे व्हीलचेअरवरच बसवलं. त्याच्यामुळे त्याचं सगळं वॉशरूम, आंघोळपासून सगळं त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांवर डिपेंड राहावं लागतं. ऑफकोर्स मेडिकेशन चालू आहे, बट आता ह्या गोष्टींमध्ये काय करणार, या गोष्टींमध्ये काय करणार, अशा केसमध्ये काय करणार. तर तुम्हाला तुमचे हातपाय तर चालू आहे, तुम्ही तुमच्या 2 पायावर तर चालतायत, मग तुम्ही असं बोलणार ही तर बेसिक गोष्ट आहे त्याच्यासाठी मी का थँक्यू बोलू. असं बोलून कसं चालेल. कारण त्यांना जाऊन विचारा की
जे जन्मतः आंधळे आहेत किंवा जे जन्माला आल्यावर सगळे वर्क आहेत पण अचानक ॲक्सिडेंटमुळे ज्यांनी हात गमावला, पाय गमावला, बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, त्यांना जाऊन ह्याची किंमत विचारा, जी आपल्याला दररोज मिळते. दररोज मिळते म्हणून तुम्ही त्याला ग्रँटेड नाही घेऊ शकत. ठीक आहे. अजून नेक्स्ट उदाहरण मी असं देते की 2-3 वर्षापूर्वी मी भाड्याच्या घरात शिफ्ट झाले होते. तेव्हा खूप छान सोसायटी होतं, घरही चांगल्या सोसायटीमध्ये होतं आणि पण खूप काळ ते घर बंद होतं. त्याच्यामुळे काही गोष्टी चालू नव्हत्या. जसं फॉर एक्झाम्पल वॉशरूमच्या समोरची बेसिंग, त्याचा नळ चालू नव्हता, बाथरूममधले नळ चालू नव्हते. त्यामुळे वॉशरूममधून आल्यावर मला किचनमधलं बेसिंगमध्ये हात धुवावा लागायचं, कारण पर्यायच नव्हता. सो ऑफकोर्स मी ते लावून घेतलं, पण ते प्लंबर तो येणार, नवीन जागेत येणार, कॉल करून टाईम मॅच होणार, त्याला थोडा 1-2-3 दिवस तर जातात, पण तोपर्यंत ते करावंच लागलेलं. तेव्हा खरी त्या बेसिनच्या नळाची किंमत कळली. त्याच्यानंतर त्याच घरामध्ये हॉलमध्ये खूप सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट होती विंडोजवळ. तिथे 2 बल्ब होते, एक या साईडला आणि एक या साईडला, पण एक बल्ब बंद होता. मग तेव्हा असं वाटतं अरे हा एक बल्ब चालू कधी, माहिती आहे बल्ब लावणं ही छोटीशी गोष्ट, पण नवीन जागेत हे सगळं अरेंजमेंटला सगळं आपण घर लावत असतो, सो थोडा टाईम जातो. सो तेव्हा त्या बल्बची किंमत कळली. सांगायचा मुद्दा, जेव्हा एखादी गोष्टीची कमतरता असते तेव्हा आपल्याला कळतं, नसते तेव्हा त्याची व्हॅल्यू, पण असताना तुम्ही त्याला ग्रँटेड नाही घेऊ शकत. तर असताना तुम्हाला त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अजून एक गेल्याच वर्षीचं एक्झाम्पल सांगते. मी जिथे राहते तिथे 24 तास पाणी आहे. मुंबईसारख्या ठिकाणी राहते, बट काही कारणास्तव समरमध्ये दुपारनंतर पाणी पर्टिक्युलर टाईमपर्यंत, संध्याकाळी 7पर्यंत ते दुपारी 12पासून काहीतरी पर्टिक्युलर टाईममध्ये पाणी बंद व्हायचं. सो आम्ही 24 तास पाणीवाले, तो आम्हाला सवय. तर त्यासाठी पियायचं पाणी वेगळं ठेवावं लागायचं, वॉशरूमचं पाणी वेगळं ठेवावं लागतं, क्लिनिंगचं पाणी वेगळं ठेवावं लागायचं. सो त्या वेळात पाणी, सो सवय झाली असते 24 तास पाणीवाल्यांना. सो तेव्हा पाण्याची किंमत कळली, 24 तास पाणी असल्याची. सो अशा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. सो एखादं नातं, पुढचं एक्झाम्पल, एखादं नातं तुम्हाला नवरा असेल, बायको असेल, बॉयफ्रेंड असेल, गर्लफ्रेंड असेल, नातं चांगलं नसेल चालू, पण निदान ते नातं तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जसं नवरा बायकोमध्ये काही नसेल पडत, पण ॲटलिस्ट तुमच्याकडे नातं आहे त्याच्यासाठी थँक्यू बोला. 3-4 वर्षापूर्वी माझे बाबा देवाघरी गेले, तर मी त्यांना मिस करते. पण सांगायचा मुद्दा हा की ते नातं ॲटलिस्ट कसंही असू देत, तुमच्याकडे ॲटलिस्ट आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. तर बेसिकच गोष्ट आहे ना, तर थँक्यू बोलायची काय गरज आहे. आय होप या सगळ्यांमध्ये तुम्हाला हे उत्तर मिळालं असेलच. जाता जाता एक गोष्ट सांगून जाते की ही गोष्ट एका फ्रेंडची आहे आणि झालं असं होतं की तिचं लग्न नव्हतं जमत. मग तिने एका लाईफ कोचकडून सेशन घेतलं आणि खूप सुंदर मुलगी होती, तरी लग्न नव्हतं जमत. आणि त्याच्यानंतर मी नाव नाही सांगत बिकॉज इट्स पर्सनल थिंग. सो मग नंतर 2-3 महिन्यातच लग्न जमलं. काही गोष्टी आयुष्यात चालू केल्या, जसं कृतज्ञता चालू केली, मेडिटेशन वगैरे चालू केलं रेग्युलर बेसिसवर. लग्न जमलं, पण लग्नाच्या 1 वर्षातच डिवॉर्स झाला. तेव्हा परत विचारलं की गडबड कुठे झाली, तर गडबड अशी झाली की कृतज्ञता त्यांनी बंद केलं, त्या सगळ्या मेडिटेशन वगैरे प्रॅक्टिसेस बंद केली. म्हणजे लग्न झाल्यावर हे नातं आहे त्याच्यासाठी थँक्यू. मेडिटेशन केल्यावर तर पीसफुल ऑफ माइंडमध्ये राहिलं असेल, नवीन इन्व्हायरमेंटमध्ये राहताना सामोरे जाताना अजून मदत झाली असते, पण कृतज्ञता थांबली. तर ॲटलिस्ट आधी ज्या नात्यासाठी वाट पाहिलेली ते नव्हतं मिळत, पण आता मिळण्यासाठी कृतज्ञता करणं चालू केलं होतं, पण मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणं बंद केलं. सो कळतंय तुम्हाला कृतज्ञता किती महत्त्वाची आहे. ओके.
सो आणखीन लास्ट पॉईंट हा आहे की जेव्हा तुम्ही थँक्यू कृतज्ञता व्यक्त करत नाही तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडे काय नाही आहे याच्याकडे जातं, म्हणजेच कमतरतेकडे जातं. ओके, सो या हा सगळा व्हिडिओ बनवण्याचा हेतूच हा होता. बेसिकच गोष्ट आहे, त्याच्यासाठी थँक्यू बोलायची काय गरज आहे. आय होप याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. सो समरी हीच आहे की जरी ती बेसिक गोष्ट असेल, एखादी गोष्ट तुम्हाला दररोज मिळत असेल, आई दररोज आणून तुमच्यासमोर जेवणाचं ताट ठेवत असेल, दररोज तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, पण ॲटलिस्ट तुमच्याकडे ती नोकरी आहे, कित्येक लोकांकडे ते नाही आहे, पण त्याच्यात त्यांची चुकी आहे असं नाही होत आहे, तुमची कृतज्ञता कमी आहे हे विचारते. कारण आयुष्यात काहीतरी वाईट घडलं तर हे माझ्यासोबतच का घडते हे रडगाणं गाण्यामध्ये तुम्हाला बोर होत नाही किंवा तेच 1000 लोकांना सांगणे इन्स्टेड ऑफ सॉल्युशनकडे बघण्यापेक्षा. सो तो वेळ तुमचा वाया नाही जात. मग कृतज्ञता व्यक्त करताना जाणीवही नाही. सो ती जाणीव असली पाहिजे, ग्रांटेड धरू नका कोणालाही. सो एखाद्या गोष्टीकडे तुमच्याकडे कृतज्ञतेची साधना जर केलात तर कृतज्ञता हे केलं तर कमतरतेकडे लक्ष नाही जाणार. तुमच्याकडे हव्या असलेल्या गोष्टींकडे तुम्ही थँक्यू बोला की थँक्यू माझ्याकडे हे आहे. सो खूप सारी कृतज्ञता व्यक्त करा आणि बेसिक गोष्टींसाठी थँक्यू का बोलायची याची उत्तरं नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून मिळालं असेल. मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक, त्याच्यापैकी 4 पुस्तकं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आहे. प्रारंभ, पैसा आणि श्रीमंती, प्रारंभ पार्ट 2 प्रारब्ध, जी माझी रिअल स्टोरी आहे. पापा कहते बडा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू.